सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। पोलीस पाटील पदाच्या 2013 मध्ये झालेल्या परीक्षेचा फॉर्म भरल्याचा राग मनात धरून गोयगावांचे पोलीस पाटील सुनील ठोयबळ यांच्यावर कोयत्याने वार करून लोखंडी रॉड व काठ्यांनी जबर मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना नेवासा तालुक्यातील गोयगावान येथे घडली असून याबाबत दाखल फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात 2 महिलांसह 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। ज्या हातांनी कायद्याचे रक्षण करायचे त्या हातांनी एका निवृत्त पोलीस निरीक्षकाचे माणुसकीला काळीमा फासल्याचा संतापजनक प्रकार राहता तालुक्यातील दहेगाव कोल्हाळे येथे घडला। किरकोळ शेणखताच्या वादातून एका वृद्ध शेतकऱ्याला आणि त्याच्या मुलाला भर रस्त्यात बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। या घटनेमुळे परिसरात दहशतीचं वातावरण पसरलंय। मिळालेल्या माहितीनुसार दहेगाव येथील रहिवासी भाऊसाहेब चांगदेव डांगे यांच्या हक्काच्या जागेतील शेणखत काढून घेण्याच्या कारणावरून हा वाद उफाळला। अध्यात्म आणि संस्काराचे धडे देणाऱ्या वारकरी संप्रदायाला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे उघडकीस आली आहे। श्री दुर्गा देवी वारकरी शिक्षण संस्थाच्या अध्यक्ष आणि कीर्तनकार यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ याने एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर मागील 5 दिवसांपासून धाक दाखवून वारंवार अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला। पीडित मुलीला गरम लोखंडी पट्टीने चटके देऊन अमानुष मारहाण केल्याचंही फिर्यादीत म्हटलंय। गुन्हेगारी प्रवृत्तीचा असलेला सागर मोहोळकर याच्यावर जामखेड शहरातील नुरानी कॉलनी रस्ता या ठिकाणी मोटारसायकलवर आलेल्या 3 ते 4 जणांनी गोळ्या झाडल्या होत्या। या प्रकरणी एकूण 4 जणांवर जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता। सागर मोहोळकर याच्यावर पुणे येथील ससून रुग्णालयात गेल्या 12 दिवसांपासून उपचार सुरू होते। अखेर काल दिनांक 16 मार्च रोजी सायंकाळी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। महाराष्ट्रात पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। अनेक जिल्ह्यात येलो अलर्ट जारी आहे। काही ठिकाणी विजांच्या कडकडाटात आणि वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे। दरम्यान 18-19 मार्च रोजी अहिल्यानगर जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला। त्यामुळे शेतकरी शेतातील काढणीस आलेला गहू, हरभरा आणि ज्वारीची पिके वाचवण्याच्या कामाला लागलेत। सह्याद्री टॉप 10 मध्ये घ्या छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। जिल्ह्यात वाढती गुन्हेगारी, वाढणारी लोकसंख्या आणि कायदा सुव्यवस्थेवरील ताण लक्षात घेऊन जिल्ह्यात 6 नवीन उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय तसेच 9 नवीन पोलीस ठाणे स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रस्ताव सादर करण्यात आला असून यापूर्वी 550 नवीन अधिकारी कर्मचाऱ्यांची मागणी करण्यात आली आहे। 23 एप्रिल रोजी होत असलेल्या रावरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेसाठी पथके स्थापन करण्यात आली आहेत। मतदार प्रक्रियेसाठी 23 समन्वय अधिकारी नियुक्त करण्यात आल्यात। सर्व 374 मतदार केंद्राचे वेब कास्टिंग केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हा अधिकारी डॉक्टर पंकज आशे यांनी जिल्हा अधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली। शेतकऱ्याच्या मागणीचा विचार करून सीना मध्यम प्रकल्पातून काल सोमवारपासून उन्हाळी आवर्तन सोडण्यात आलंय। जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत सूचना दिल्या होत्या। मे 2025 मध्ये अवकाळी पावसामुळे सीना नदीची उपनदी असलेल्या वाळुंबा नदीला आलेल्या पुरामुळे सीना मध्य प्रकल्प जून 2025 मध्ये पूर्ण क्षमतेने भरला होता। त्यानंतर सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे रब्बी हंगामात पाण्याची विशेष मागणी झाली नव्हती।
निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी कधी कोणताही ऋतू सुरू होत आहे. उन्हाळ्याला अजून महिनाभर अवधी असताना मार्चच्या प्रारंभीच उन्हाळा जाणवत आहे. उन्हाचे चटके सहन करावे लागतात. यावर्षी नेवासा तालुक्यात लवकरच पाणी प्रश्नाचा नागरिकांना सामना करावा लागतोय. फेब्रुवारी मार्च पासून उन्हाळी झळा बसू लागल्या आहेत. नेवासा तालुक्यात जेमतेम पाणी पातळी असल्याने सध्या तरी टँकरची गरज नाही. दिवसेंदिवस पाणी पातळी कमी होत असल्याने गहू कांदा पिकांना चांगल्याच झळा बसत आहेत. पाट पाण्यामुळे थोडा दिलासा मिळाला आहे. अकोले तालुक्यात पाणी टंचाईने डोके वर काढले असून या तालुक्यातील लाडगाव आंबेवंगन या 2 गावांसह 4 वाड्यांना पाणी टंचाईच्या झळा सुरू झाल्या. जिल्हा प्रशासनाने या गावांसाठी एक शासकीय टँकर मंजूर केला असून या टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरूही झाला आहे. उन्हाची तीव्रता वाढू लागली असून लाडगाव आंबेवंगन व 4 वाड्यांना टँकरची मागणी प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे दाखल झाला होता. तपासणी करून या गावांना टँकर सुरू करण्यास जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी मंजुरी देखील दिली आहे. सह्याद्री टॉप 10 मध्ये इथे संपतोय. तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.